मित्रांनो, माझं नाव आहे रुचिक सावणे आणि आपण पाहत आहोत इलेक्ट्रिकल बडी. तर आजच्या ही जी व्हिडिओ आहे ती पूर्णपणे मराठीमध्ये मी बनवणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण फायर अलार्म सिस्टमबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्याकडे जो आहे आता ॲड्रेसेबल फायर अलार्म सिस्टम अवेलेबल आहे. तर आपण या ॲड्रेसेबल फायर अलार्म सिस्टमवरती व्हिडिओ बनवणार आहेत. तर या व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा, तुम्हाला या व्हिडिओने भरपूर माहिती मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे आपण हे फायर अलार्म सिस्टम इन्स्टॉल केलं गेलं आहे. हे ट्रेनिंग पर्पजसाठी इन्स्टॉल केलं, त्यामुळे असं हे छोटंसं एका पॅनलवरती लावलं गेलं आहे. जर नॉर्मली इन्स्टॉल केलं तर ते मोठं ह्याच्यामध्ये इन्स्टॉल केलं जाते. जसं आपलं जी जागा असेल, म्हणजे जसं इंडस्ट्री असो किंवा घरामध्ये असो, त्या पद्धतीने ते इन्स्टॉल केलं जाते. आता हे जे ट्रेनिंग पर्पजमुळे असं छोटंसं इन्स्टॉल केलं गेलं आहे. ठीक आहे. तर हा जो फायर अलार्म सिस्टम आहे आपला ॲड्रेसेबल सिस्टम आहे. ह्याच्यामध्ये पहिला तर आपण जाणून घेऊ की प्रत्येक कंपोनंटचं नाव काय, की जे पण इन्स्टॉल केलं आहे त्यांची नाव काय. तर पहिला जो आहे आणि मेन सांगू शकतात, हा आपला फायर अलार्म पॅनल आहे. हा जो पॅनल आहे हा स्नायडर इलेक्ट्रिककडून आहे, इस्मी अल्टिमाचा. तर ह्याच्यामध्ये जे आहे कंपोनंट बघून घेऊया. आता हा जो आहे आपला इथे आयसोलेशन मॉड्यूल इन्स्टॉल केला आहे. त्यानंतर मल्टी सेन्सर डिटेक्टर, हीट डिटेक्टर, स्ट्रोब, पुल स्टेशन, स्मोक डिटेक्टर, त्यानंतर हा रिस्पॉन्स इंडिकेटर आहे आणि हा कंट्रोल मॉड्यूल आहे. अशा पद्धतीने या सर्व जे डिव्हाइस आहेत त्यांचीही नाव होती. आता आपण बघूया की हा फायर अलार्म पॅनल काम कसं करतो. पण हा पॅनल जाणून घ्यायच्या अगोदर आपण एक बघूया की कन्व्हेन्शनल फायर अलार्म पॅनल असते, कन्व्हेन्शनल फायर अलार्म सिस्टम असते, ते कसं काम करते. तर जी कन्व्हेन्शनल फायर अलार्म सिस्टम असते त्याच्यामध्ये हे जे डिव्हाइस लावलेले असतात हे झोन वाईज लावलेले असतात. जसं की आता माझ्याकडे 2 फ्लोअर आहेत, एक ग्राउंड फ्लोअर आहे आणि एक फर्स्ट फ्लोअर आहे. तर माझा ग्राउंड फ्लोअर आहे त्याच्यामध्ये मी झोन 1 लावला आणि फर्स्ट फ्लोअरमध्ये झोन 2. तर जो ग्राउंड फ्लोअर आहे त्याच्यामध्ये समजा मी हे इतके डिव्हाइस लावले आहेत, हे सर्व डिव्हाइस झोन 1मध्ये आहेत आणि सेकंड फ्लोअरमध्ये पण एवढे डिव्हाइस लावले आहेत, हे झोन 2मध्ये येतात. तर आता समजा ग्राउंड फ्लोअरमध्ये मी डिव्हाइस जे आहेत ते हॉलमध्ये लावले, बेडरूममध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी लावले. तर त्याच्यामध्ये समजा बेडरूममध्ये माझ्या कुठेतरी आग लागली, स्मोक डिटेक्टरने स्मोक डिटेक्ट केला आणि जो अलार्म वाजेल आपला, तो अलार्म आपल्याला काय सांगेल की झोन 1मध्ये आग लागलेली आहे. पण कुठे स्पेसिफिक जागेवर आग लागलेली आहे हे तो सांगणार नाही, तो फक्त सांगेल झोन 1मध्ये आग लागली आहे. मग आपण जायचं तेच शोधायचं की कोणत्या इंडिकेटरमध्ये, कोणत्या कंपोनंटमध्ये आपला किंवा कोणत्या डिव्हाइसमध्ये रेड कलरचं लाईट इंडिकेट करते. जसं हे जे आहेत इथे लाईट दिले असतात, हे जे आहेत जेव्हा हा स्मोक डिटेक्ट करेल, अलार्म ट्रिगर होईल, तेव्हा हे लाईट जे आहेत ते लाल कलरमध्ये ग्लो करतात. तर आता तो आपल्याला कन्व्हेन्शनलमध्ये तो सांगणार नाही की बाबा एका स्पेसिफिक जागेवरती आग लागला आहे. तो फक्त सांगेल की झोन 1मध्ये आग लागला आहे. मग आपल्याला जायचं आहे ग्राउंड फ्लोअरमध्ये शोधायचं आहे की कुठे आग लागला आहे. तर हे जे आहे कन्व्हेन्शनल सिस्टम असं काम करते. त्याच्यामध्ये आता हा जो आहे आपला ॲड्रेसेबल सिस्टम आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय ॲडव्हान्टेजेस मिळते ते मी तुम्हाला सांगतो. आता ॲड्रेसेबल सिस्टममध्ये बघा, ॲड्रेसेबल सिस्टममध्ये पण समजा मी झोन लावलेले आहेत. झोनमध्ये माझा हा लूप आहे, लूप 1, लूप 2. झोन 1मध्ये मी लूप 1 लावलेला आहे ग्राउंड फ्लोअरला आणि झोन 2मध्ये लूप 2 लावलेला आहे फर्स्ट फ्लोअरला. तर आता ग्राउंड फ्लोअरला समजा एका ठिकाणी आग लागली, हॉलमध्ये आग लागली, तर इथे जे आहे ते काय येईल आपल्याला ट्रिगर फायर अलार्मचं, की हॉलमध्ये फायर ट्रिगर झाली आहे. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक जागा तो सांगेल की या जागेवरती आग लागलेली आहे. असं नाही की ग्राउंड फ्लोअरला जा आणि शोधा कुठेतरी, तसं नाही. ग्राउंड फ्लोअरला जा, स्पेसिफिक जागा, इकडे दिलेला हॉल, आपण जायचं हॉलमध्ये बघायचं आग लागला आहे की नाही ते असं आपल्याला कळून येते. तर अशा पद्धतीने ॲड्रेसेबल फायर अलार्म सिस्टमचे काही आपल्याला ॲडव्हान्टेजेस आहेत. तर ह्याच्यामध्ये आहे आता पॅनलला कसं माहीत पडते की कोणता डिव्हाइसच्या खाली आग लागला आहे. तर ह्या डिव्हाइस जे आहेत त्यांना प्रत्येकांना एक सेपरेट ॲड्रेस दिला असतो. जसं की आता हा जो आहे आता हा जो डिव्हाइस आहे ह्याला मी दिला 1, 2, 3, 4 असे मी 4 ॲड्रेस दिलेले आहेत, बरोबर. त्या 4 ॲड्रेसबरोबर त्यांना मी नावं पण दिली की हा जो आहे मी किचनमध्ये लावला आहे, हा पण किचनमध्ये लावला आहे, हा मी बेडरूम इकडे स्टेअरकेस जवळ लावला आहे, हा बेडरूममध्ये लावला आहे. अशा पद्धतीने मी यांना नावं दिली. आता समजा कोणता तरी एक ह्यातला ट्रिगर झाला, समजा स्मोक डिटेक्टर आहे, स्मोक डिटेक्टरच्या खाली समजा आग लागली, स्मोक येईल, हा जो आहे स्मोक डिटेक्ट करेल. स्मोक डिटेक्ट केल्यानंतर हा जो आहे सिग्नल जो आहे तो आपल्या फायर अलार्म पॅनलला पाठवेल. मग फायर अलार्म पॅनल जो आहे तो त्याच्यावरती आपला स्ट्रोब किंवा साऊंडर जो आहे तो साऊंड करेल, बरोबर.
मग आपल्याला माहिती पडेल की बाबा हां अशा अशा ठिकाणी आग लागली आहे. तर आपण ना एकदा प्रॅक्टिकल करून बघूया. आता आपल्याकडे हीट डिटेक्टरसाठी आहे ब्लोअर आहे. ब्लोअरनी हीट डिटेक्टरला थोडी हीट देऊ आणि त्याच्यानंतर बघूया. May I have your attention, please? An incident has been detected in the building. Please leave the building immediately by the nearest available exit stairway. Do not attempt to use the lift. May I have your attention, please? An incident has been detected in the building. Please leave the building immediately by the nearest available exit stairway. Do not attempt to use the lift. May I have your attention, please? An incident has been detected in... आता हे रिसेट तर मी केलेलं आहे, पण हा जो आहे हीट डिटेक्टर थोडासा हा गरम आहे, तर कदाचित परत अलार्म जो आहे तो वाजू शकतो. ठीक आहे, कारण की हीट डिटेक्टर जो आहे तो हीट सेन्स करणार. बरोबर, आता मी ब्लोअरने त्याला हीट दिली तर तो अजून थोडासा गरम आहे. तर आपण जेव्हा ह्याला लावल्यानंतर आपण ते रिसेट करतो. तर रिसेट लावायच्या अगोदर ह्याला थोडासा थंड करून लावायला पाहिजे, म्हणजे की परत असं अलार्म नाही वाजणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तो आपला फायर अलार्म पॅनल काम करणार. आय होप आता ह्याच्यामध्ये ना हा जो आहे आपला पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आहे तो फायर अलार्म पॅनलमध्ये इंटिग्रेट केलेला आहे. जेव्हा पण अलार्म ट्रिगर होईल तेव्हा ह्याच्यामध्ये ना रिले एक आहे, रिले असतो. तो रिले काय करतो, ह्याला सिग्नल देणार. सिग्नल दिल्यानंतर हा आपला जो पण रेकॉर्डेड मेसेज असणार तो साऊंड करणार. तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओमध्ये फायर अलार्म बघा परत वाजला. May I have your attention, please? An incident has been detected in the building. Please leave the building immediately. बघा हा अजून थोडासा गरम आहे, त्याच्यामुळे हा परत वाजायला लागला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं. हां, तर आता ह्याच्यामध्ये आपण काही गोष्टी जर बघितल्या. त्यानंतर हा पूल स्टेशन आहे. पूल स्टेशन आपल्याला बस खेचायचं आहे, पूल करायचं आहे. पूल केल्यानंतर जसं आता हीट डिटेक्टरने कसं बजर वाजला तसं सेम आपला जो फायरचा जो अलार्म आहे तो ट्रिगर होईल. सेम पूल स्टेशननी पण तसंच होईल. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये जो आहे हा आपला कंट्रोल मॉड्यूल आहे. आता कंट्रोल मॉड्यूलचं काम काय असेल की जेव्हा अलार्म ट्रिगर होईल तर कंट्रोल मॉड्यूलमध्ये जे ते रिले लावले असणार, तर रिलेच्या आउटपुटमध्ये आपण जे पण लावलं असेल ते चालू होणार. मग त्याच्यामध्ये तुम्ही मोटर असो किंवा काय असून अजून डिव्हाइस लावले असेल ते आपले चालू होणार. जसं पाण्याची मोटर असो ती ऑटोमॅटिक चालू होईल. कशाने चालू होईल, कंट्रोल मॉड्यूलने. बरोबर. तर हे जे होतं आज एक बेसिकचं फक्त ओव्हरव्ह्यू नॉलेज होतं फायर अलार्म सिस्टमचं, जे मला सांगायचं होतं. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून डीपमध्ये फायर अलार्म सिस्टममध्ये जर व्हिडिओ बनवून पाहिजे असेल की त्याचं कनेक्शन कसं करायचं आहे, प्रत्येक डिव्हाइसला ॲड्रेसिंग कशी द्यायची आहे, हे सर्व गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा, मी त्यावरती पण व्हिडिओ बनवेल. तर आतासाठी फक्त इतकंच. चला पुढच्या व्हिडिओत भेटूया.